गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवरून आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मागील भागात बल्लवाने आयुपुत्राला वसिष्ठ मुनींच्या आश्रमात त्यांच्या कुटीच्या बाहेर ठेवलं आणि त्याचं रक्षण केलं हे आपण पाहिलं. आता पुढील हकीकत ऐका. रात्र संपायला 5 घटिका अजून राहिल्या होत्या. देवही ज्यांना मान देत असत असे महान योग तपस्वी वसिष्ठ मुनी कुटीच्या बाहेर आले, तर त्यांना दाराजवळ एक तेजस्वी बालक रडताना दिसलं. ही वार्ता आश्रमात लगेचच पसरली. सगळे मुनिजन हे नवल पाहण्यासाठी कुटीभोवती जमले. या बाळाला इथं कुणी आणि कशासाठी ठेवलं असावं हे काही कळत नाही, असं म्हणून वसिष्ठ मुनींनी ध्यान लावलं आणि अंतर्ज्ञानानं त्यांना सगळी घटना समजली. ते म्हणाले, वदान्य जो श्री दत्त तो आयुराजा ते वर देत, इंदुमतीच्या उदरात हा सुत जन्मा आला. त्या उदार श्री दत्तात्रयांच्या वरामुळे राणी इंदुमतीच्या उदरात हे बाळ वाढलं आहे. शुक्राचार्यांचा शिष्य जो हुंडासूर, त्यानं हा आपला शत्रू आहे हे जाणून त्याला मारण्यासाठी पळवून आणलं आणि त्याच्या दैवयोगाने तो इथं आला आहे. श्री दत्त कृपेने त्यांनी तो रक्षणासाठी आपल्या स्वाधीन केला आहे. हा दिसतो दिव्य लक्षण पूर्णचंद्र समवदन, रत्नोपम राजलक्षण विशाल लोचन सुंदर. आहा, पौर्णिमेच्या चंद्रासारखं गोल मुख आणि सुंदर मोठे डोळे असं असून त्याच्या शरीरावर दिव्य लक्षणं आणि राजलक्षणं दिसत आहेत. असं वाटतंय की हा नवजात शिशु आहे. याचं रक्षण प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय करीत असताना याला कोण कसा मारू शकेल? हे परमउदारा दत्तात्रेया, सगळ्या विश्वाला व्यापून असलेल्या परमात्म्या, आपली स्तुती वेदही गातात. तुमचा हा प्रसाद व्यर्थ कसा जाईल? हे बालक अजिंक्य होईल, दैत्याला मारून चक्रवर्ती होऊन हा सगळ्या जगावर आलेलं संकट दूर करील, सोमवंशाचा आधारस्तंभ होईल. हेच याचं भविष्य आहे. असं ते म्हणत आहेत, तोच देवांनी आकाशातून आनंदाने पुष्पवृष्टी केली. मुनींची आज्ञा घेऊन इतर ऋषीमुनींनी सुद्धा आशीर्मंत्राचा जयघोष केला. ते म्हणाले, जो पयफेन धवल तो दत्त रक्षो हे बाळ, आपत्ती वारुनी त्रिकाळ, रक्षो भूत खलग्रह हंता. दुधाच्या फेसासारखा शुभ्रवर्णी श्री दत्त ग्रह, भूत आणि दुष्टांपासून, आपत्तींपासून बाळाचं रक्षण करो. विश्वव्यापी विष्णू बाळाचा प्रतिपाळ करो, असे आशीर्वाद देऊन त्यांनी बाळाच्या कपाळाला विभूत लावलं. हृदय वसिष्ठाचे मोहिले, तया बाळा उचलिले, अरुंधतीचे करी दिले, मन झाले तिचे हृष्ट. त्या गुणी सुंदर बालकाला पाहून वसिष्ठांचं मन मोहून गेलं. त्यांनी बालकाला अरुंधतीच्या स्वाधीन केलं. तिचं हृदय मायेने एवढं भरून आलं की जसं बाळाला पाहून आईच्या स्तनांना पाना फुटतो, तसंच त्याच्या स्पर्शाने अरुंधतीच्या स्तनांना पाना फुटला. काय आश्चर्य आहे पहा.
त्या आत्मरूपी श्री दत्तांच्या लीलांचं महात्म्य काय वर्णावं. स्वतः अलिप्त राहून विश्व चालवणारा तो जगतपालक आहे. बालकाचं नुसतं रक्षणच नाही तर पोषणाची सुद्धा व्यवस्था झाली. सगळ्या मुनींमध्ये श्रेष्ठ असे जे वसिष्ठ, त्यांनी बालकाचं नाव ठेवलं नहुष. जो शत्रूंना बांधून आणतो तो नहुष. जो नेहमी सत्याच्या धर्माच्या पक्षात राहून अधर्मी दुष्टजनांना दंड करील, त्यांना बांधून ठेवील, पण ह्याला कोणी बांधू शकणार नाही तो नहुष. आणि हाच पुढे देवांचं सुद्धा रक्षण करणार आहे. हे सगळं जाणून मुनींनी त्याचं यथार्थ नामकरण केलं नहुष. आता त्याच्या जीवाला धोका होता, पण प्रत्यक्ष दत्तात्रेय त्याचं रक्षण करीत होते हे जाणून मुनींनी त्याच्या गळ्यात आधी व्याधींपासून रक्षण करणारा एक संरक्षक मंत्र बांधला. तो मंत्र होता, जो नमोंत प्रणवादी दत्तात्रेय चतुर्थ्यंतमधी, जो मंत्र लिहून कंठी बांधी आधी व्याधी हरावया. नमः शेवटी, प्रणव आधी, दत्तात्रेय शब्दाची चतुर्थी प्रत्यय मध्ये, अर्थात ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र लिहून तो त्याच्या गळ्यात बांधला. त्या दाम्पत्याने अत्यंत प्रेमाने ममतेने त्या बाळाचं संगोपन केलं. त्याच्यावर प्रत्येक क्षण लक्ष ठेवून ते त्याचं रक्षण करीत होते. नहुष थोडा जरी रडला तरी अरुंधती धावून जात असे, गाणी म्हणून त्याला रिझवत असे. वसिष्ठांनी सुद्धा आपलं समाधी सुख बाजूला सारलं आणि त्याच्या संगोपनामध्ये मग्न झाले. नहुष अरुंधतीला आई आणि वसिष्ठ मुनींना तात म्हणू लागला. हे आपले माता पिता नाहीत याची किंचितही जाणीव त्याला झाली नाही. आणि त्याच्या रूपागुणांनी आणि बाललीलांनी त्यानेही त्या दोघांना मोहून ठेवलं होतं. बाळ मोठं होऊ लागलं. योग्य वेळी त्याचा उपनयन संस्कार झाला. आता त्याचं पुढील कार्य आणि तो राजपुत्र आहे हे जाणून मुनींनी त्याला साजेसं शिक्षण सुरू केलं. षटशास्त्रे, 4 वेदांचा अभ्यास झाला. 14 विद्या आणि 64 कलांमध्ये तो प्रवीण झाला. धनुर्विद्येमध्ये निपुण झाला. न्यायशास्त्र संपन्न झाला. वसिष्ठ मुनींचा हा श्रेष्ठ शिष्य सर्व विद्या पारंगत झाला. तरीही अत्यंत विनयी आणि आज्ञाधारक होता. वसिष्ठांना पिता आणि गुरूंचा सन्मान देऊन प्रेममय आदर आणि भक्तीने तो त्या उभयतांची सेवा करीत असे. त्याने आपल्या सद्गुणांनी सगळ्यांची मनं जिंकून घेतली. मुनिश्रेष्ठ त्याच्यावर एवढे प्रसन्न झाले की त्यांनी त्याला अस्त्रविद्यासुद्धा बहाल केली. त्या पुत्रा सोमवंशी जन्म असूनी वसिष्ठापाशी, विद्या मिळाली दैववशी, हे आयुसी न ठावे. सोमवंशी राजपुत्र असूनही तो परमभाग्यशाली नहुष थोर वसिष्ठ मुनींच्या छत्रछायेखाली राहून सर्व विद्या पारंगत झाला. पण हे सगळं शुभवर्तमान आयुराजा आणि इंदुमती जाणत नव्हते. साधक भक्त हो, इथं 41वा अध्याय संपन्न होऊन 42वा सुरू होत आहे. आता आपण दैत्याने आयुराजाला पळवलं त्या प्रसंगाकडे पुन्हा जात आहोत. तर ऐका. हुंडासुराच्या प्रस्वापिनी मंत्राच्या प्रभावामुळे संपूर्ण राजवाड्यातील दास दासी, आयुराजा आणि नुकतीच प्रसूत झालेली राणी इंदुमती सगळे गाढ झोपी गेले होते. सकाळी त्यांना जाग आली. इंदुमतीने शेजारी पाहिलं तर तिथं बाळ नव्हतं. तिनं आजूबाजूला पाहिलं पण ते कुठे दिसेना. दासी गाढ झोपलेल्या त्यांना हलवून उठवलं. त्या डोळे चोळीत दचकून उठल्या. घाबरून बाळाला शोधू लागल्या. शोधून सगळे थकले
तेव्हा मात्र इतका वेळ रोखून धरलेला बांध फुटला. मोठ्यानं आक्रोश करीत राणी शोक करू लागली आणि भयशोकानं विव्हल होऊन मूर्छित पडली. पुन्हा उठून रडू लागली. हाय हाय, माझ्या जीवाचा तो तुकडा, माझा प्राण कोणी माझ्यापासून हिरावून नेला. म्हणे आहा हा परमेश्वरा, कोणी नेले माझ्या पोरा. हाय हाय जगदीश्वरा, करुणा करा काय करू. असहाय्य होऊन ती श्री दत्तात्रेयांचा धावा करू लागली. हे जगदीश्वरा, हे करुणा करा, आम्हाला शोकाग्नीमध्ये ढकलून आमच्या सोमवंशाचा भूषण आमचा नंदन कोणी नेला. अत्यंत कठीण तप करून तुझ्या कृपेने हा देवासारखा तेजस्वी पुत्र आम्हाला लाभला होता. तो कोणा पामरानं कसा काय हिरावून नेला. आम्हा सगळ्यांना अशी कशी अचानक निद्रा आली. देवा देवा, तुझा महिमा अगाध आहे. तुला देवसुद्धा वंदन करतात. अशा देवाधिदेवा दत्तात्रेया, तुझा हा प्रसाद कोणी कसा हिरावून नेला. हे दत्तात्रेया, तुला कालसुद्धा भितो ते तुझं वचन व्यर्थ कसं काय गेलं, हेच आम्हाला आश्चर्य वाटत आहे. बाळाच्या आठवणीने व्याकुळ होऊन ती आक्रोश करू लागली. मनोरमा सुकुमारा, ये रे वत्सा गुणाकरा, कोठे लपसी सुंदरा, प्राणाधारा ये त्वरे. बाळा बाळा, तू रागावलास का माझ्यावर. मी झोपले म्हणून रुसलास का. नको रे असा लपून राहूस. ये रे ये. मी आता अशी हैगय नाही करणार. तुझ्याकडे थोडं सुद्धा दुर्लक्ष नाही करणार. छे छे, जर मी जागी राहिली असते तर हा अनर्थ घडला नसता. हाय हाय, आता मी काय करू. बाळा, तू पुढे गुणी होशील, विद्वान पंडित होशील, शूरवीर होशील, शत्रूंना मारशील, राज्य करशील आणि म्हातारपणी आमचा सांभाळ करशील. किती किती स्वप्न पाहिली होती. 9 महिने या पोटात तुझ्या जीवापाड सांभाळ केला. कधी कशाचा त्रास मानला नाही. हे सगळं स्वप्न होतं का. नाही नाही. अरे बाळा, माझ्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळला असताना तू कुठे लपून बसला आहेस. आयुष्यभर तुझ्याच प्राप्तीचा ध्यास घेतला होता. असा तू आत्मज आम्हाला मिळाला होतास. आता पुन्हा तुला कसं मिळवू. तुला माझी दया येत नाही का. तुझ्याशिवाय जगण्याची इच्छाच उरली नाही. होतान तू ह्या दिशा, शून्य वाटती मदाशा. भंग होता ये दुर्दशा, वाचू कशाला आता. तुझ्या विना या दाही दिशा मला शून्य भासत आहे. माझी सगळी स्वप्न, सगळ्या आशा इच्छा सगळं भंग पावलं आहे. आता मी जिवंत कशासाठी राहू. मला मरण कसं येत नाहीये. त्या बाळाचं रूप आठवून ती कपाळ फोडून घेऊ लागली. पुन्हा रडू लागली. अरे बाळा, अरे बाळा, तुला भूक लागली असेल. हा बघ, माझ्या स्तनांना पाना फुटला आहे. तुझं मन कळवळतं आहे. तुझ्या विना तुझी माता तडफडते आहे. तुला दया कशी येत नाही. हळूहळू तिच्या शोकाची जागा अनुतापानं घेतली. ती या सगळ्या अनर्थाचं कारण स्वतःला मानू लागली. पुत्रा, तुला जन्म दिला हे सांगण्याचीही मला लाज वाटते आहे. एक रात्रही मी तुला सांभाळू शकले नाही. हे काळं तोंड कुणाला कसं दाखवू. हे आनंद कंदा, माझं दूध वाया जात आहे. एकदाही तुला दूध पाजलं नाही. हे घोर दुःख मला सहन होत नाहीये.
परमेश्वर कृपेने जो ज्ञानी विरक्त झाला असेल त्याला सुद्धा हे पुत्र वियोगाचं दुःख सहन करणं शक्य होणार नाही. मी तर अज्ञानी पामर आहे, मंद आहे. मी हे दुःख कसं सहन करू? हां, नक्की ईश्वरानं आमच्याकडे पाठ फिरवली म्हणून हे संकट ओढवलं आहे आणि आमची अशी मरणप्राय दशा झाली आहे. असा काय अन्याय घडला? कोणता अपराध घडला म्हणून बाळ हरवलं आहे? देवा, देवा तू दिव्य दर्शन दिलंस, हे प्रसाद रूपी दिव्य बाळ दिलंस. पण मी त्याचं लालन पालन करण्यास असमर्थ ठरले. इतकी पापी आहे की त्या परमपुत्राला क्षणभर सुद्धा मांडीवर नाही घेतलं. पाळण्यात घालून अंगाई म्हणून जोजवलं सुद्धा नाही. एकदाही त्याला नाहू माखू सुद्धा घातलं नाही. बाळा बाळा ये ना रे. ती विचार करू लागली. ही राजवाड्याच्या अंतःपुराच्या दारांवर सर्वत्र शिपायांचा खडा पहारा असताना बाळाला कुणी नेलं? त्यांच्या डोळ्यावर पट्ट्या बांधून कुणी दुष्टाने तर नेला नाही ना माझ्या बाळाला? अरे रे, व्यर्थ गेले सगळे कष्ट. पुन्हा पुत्र दिसेल याचा आता काही भरवसा उरला नाही. मी अजून कशी मेले नाही? खरंच मी इतकी दुर्दैवी आहे. आणि तिच्या विचारांना आता तीच दिशा मिळाली. राणी इंदुमती आपल्या पूर्वकर्मांना दोष देऊ लागली. पूर्वजन्मात किंवा या जन्मात आपल्याकडून नक्कीच काहीतरी दुष्कर्म घडलं असणार. त्याचंच हे कुफळ प्राप्त झालं आहे असं म्हणून ती वेगवेगळ्या पापांचा उच्चार करू लागली. ही शास्त्रवचनं तिच्या मुखातून बाहेर पडत आहेत. ही पाप करू नयेत हा इथे उपदेश सुद्धा आहे. 43 ते 59 या ओव्यांमध्ये सांगितलेली दुष्कर्म आपल्याकडून घडू नयेत यासाठी दक्ष राहावं. आपण ती सगळी एकत्रित पाहू. ब्राह्मणांना दुखावणं हे घोर पाप मानलं आहे. ब्राह्मण अर्थात जो ब्रह्मकर्म करतो, ब्रह्मप्राप्तीसाठी साधनरत असतो, जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. त्या ब्राह्मणाला दुखवू नये. त्याला दुखावलं, लुटलं, त्याच्या मालकीच्या वस्तूंचं अपहरण केलं असेल तर त्याच्या सर्व कुळाचा नाश होतो. कितीही महान व्यक्ती असो, जर ती ब्राह्मणाचं धन घेईल तर पुढील जन्मात संतान सुखाला मुकते. राणी तोच विचार करते आहे. ब्राह्मणाचा वध केला की उन्मत्तपणे ब्राह्मणाचा अपमान केला म्हणून आपला बाळ नाहीसा झाला आहे. तसंच अपहरण हे सुद्धा मोठं पाप मानलं आहे. राणी म्हणते, कोणाच्याही धनाचं अपहरण केलं की गाव लुटलं म्हणून आपल्या बाळाचं कोणी दुष्टानं अपहरण केलं आहे. अर्थात ज्या यातना त्या व्यक्तीला दिल्या गेल्या तशाच यातना भोगणं प्राप्त झालं आहे. पुढे भेदाभेद करणं हे पाप मानलं आहे. राणी म्हणते, पंक्तीमध्ये वाढताना एकाला जास्त दुसऱ्याला कमी केलं. सुग्रास भोजन करून पंक्तीभेद करून स्वतःच त्या भोजनावर यथेच्छ ताव मारण्याचं पाप केलं. की गायीसमोरील पान काढून घेतलं. केवळ भोजनातच नाही तर स्वजनांमध्ये सुद्धा माझा तुझा भेद करणं पाप आहे. ते आपण केलं की काय? की पतीला दुःख दिलं, की पती पत्नींमध्ये भांडण लावून दिलं म्हणून आपल्याला ही शिक्षा मिळाली. कुणाचा विश्वासघात केला का? मित्रद्रोह घडला का? की संन्याशी यतींचा कोप झाला? दाराशी आलेल्या अतिथीला तसंच दारातून परतवलं की कुणाच्या तोंडचा घास पळविला? एखाद्याला अभय देऊन वेळेवर दगा दिला का? म्हणून देवानं आपल्याला ही शिक्षा दिली आणि आपल्या बाळाला आपल्यापासून दूर केलं. शिवाचं पूजन घडलं नाही की मी परदेवतांची निंदा केली, की पूजा करताना मध्येच उठले की सापाला मारलं, की देवासमोरचा पेटता दिवा विझवून टाकला म्हणून पुत्र गेला. माझ्याकडून काही ना काहीतरी पाप घडलं
त्यामुळेच आपल्याला हे फळ मिळालं आहे. दुःस्वप्न जे पाहिले त्याचे हे फळ आले. सूर्याचे स्तवन केले व्यर्थ गेले ते कसे. मला जे वाईट स्वप्न पडलं होतं ते याचंच दुश्चिन्ह आहे. पण मग मी जे सूर्याचं स्तवन केलं होतं ते असं व्यर्थ कसं जाईल? काहीच कळत नाही. देवा, माझी ही अवस्था मी आता कुणाला सांगू? कोण मला धीर देऊन माझं दुःख वारेल? आता पुन्हा लोक काय म्हणतील याचे विचार येऊ लागले. हे मन झाले उद्विग्न, काय करावे राज्य घेऊन. सर्व वाटे विषा समान, पुत्र धन हरपता. माझं मन उद्विग्न झालं आहे. देवा, माझ्या मनाची ही अवस्था कुणाला कशी सांगू? कोण मला धीर देऊन माझं दुःख वारील? काय करू मी हे राज्यभोग? सगळं विषासारखं वाटत आहे. सप्तैश्वर्यापेक्षा श्रेष्ठ असं माझं पुत्रधन हरपलं आहे. ज्याच्या घरी संतान नाही त्याच्या घरी कोण येणार? वांझ नारीच्या घरी भिक्षा सुद्धा मागायला कोणी येत नाही. पुत्रवतीला मात्र सगळं जग मान देतं. राणीच्या वचनांवरून त्यावेळच्या कल्पनांची आणि समाज मनाची कल्पना येते. बघा, पुढेही ती म्हणते, आम्हा उभयतांचं कुळ स्वर्गात वाट पाहत होतं की आम्हाला पुत्र होईल आणि त्यांचा उद्धार करील, त्यांना मुक्त करील. आता आम्ही तरी कशाला वाचावं? असं बडबडत असतानाच वाऱ्याने केळ जशी उन्मळून पडते तशी राणी मूर्छा येऊन खाली पडली. दास, दासी, दारवान सगळेच या प्रसंगानं भेदरले होते, दुःखी होते. त्यात राणी बेशुद्ध पडल्यावर ते घाबरून राजाकडे धावत गेले आणि त्याला ही दुःखद वार्ता कथन केली. अतिशय उद्विग्न होऊन राजा धावत आला. राणीला बेशुद्ध पडलेलं पाहून आणि पुत्राच्या वार्तेच्या धक्क्याने राजालाही क्षणभर भोवळच आली. पण सावध होताच तोही कपाळावर हात मारून पुन्हा रडत रडत खाली पडला. नुकताच पुत्रोत्सव साजरा केला होता. तो सगळा आनंद पुत्र शोकानं झाकोळला गेला. सर्वत्र दुःख उसळून आलं होतं. त्याची गणना कशात करावी? राजा आणि प्रजेच्या नेत्रातून वाहणाऱ्या अश्रुधारा पाहून वर्षा करणारे आकाशातले मेघ लाजून गेले असते. त्यांचे आरक्त नेत्र पाहून उगवता सूर्यही लाजून गेला असता. वत्साशिवाय गाय जशी हंबरते तसे पुत्राशिवाय हंबरडा फोडून रडणाऱ्या राणीकडे पाहून राजा अधिक दुःखी होऊन रडू लागला. तो अत्यंत भयभीतही झाला होता. अशा वेळी आश्रय एका आराध्याचाच असतो. तो कळवळून म्हणाला, हे देवा, आम्हाला असं दुःख सागरात का लोटलं आहेस? आधी पुत्र दिलास आणि मग अपुत्र करून या जगात कशाला जिवंत ठेवलं आहेस? काय तुझ्या मनात आहे? मी अत्यंत कष्ट सोसून जे फळ मागून घेतलं ते पुन्हा हिसकावून का घेतलंस? सगळं सत्कर्म बुडालं. माझं नशीबच फुटलं. देवच माझ्यावर रुसले म्हणूनच हे अरिष्ट आलं. आता मृत्यू आला तर बरं होईल. थोडा आवेग कमी होताच विचारशक्ती जागी झाली. तो विचार करू लागला, माझा राजवाडा तर अजिंक्य आहे. सर्व बाजूंनी भक्कम तटबंदी आहे. सगळ्या बाजूंनी खंदक आहे. माझ्या आज्ञेने सशस्त्र सैनिकांचा जागता पहारा गर्भगृहाभोवती होता. तरीही कोण कोठून आला आणि पुत्राला घेऊन नाहीसा झाला? आणि हे कुणालाही कळू नये. या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेचा धिक्कार असो. नक्कीच कुणा देव किंवा राक्षसानं मंत्रतंत्राचा उपयोग करून बाळ नेला असणार.
पण मग कुलदेवतेनं रक्षण नाही केलं? कुलदेवतेचा कोप झाला की काय? पुन्हा विवश होऊन तो बडबडू लागला. अरे रे, माझा वंश खुंटला. माझी सगळी तपशक्ती वाया गेली. धर्मशक्ती भंग पावली. अर्थात धर्म, तप, दान यापैकी एकही सत्कर्म आडवं आलं नाही आणि त्याचा एकदम सगळ्यावरचा विश्वासच उडाला. पुन्हा दुसरा विचार, छे छे, आमचे अनेक जन्मांचं पाप मात्र आडवं आलं असणार. आता आम्हाला दुर्गती प्राप्त होणार हे नक्की. ज्योतिषी म्हणाले होते तुझ्या नशिबात पुत्र नाही, पण हे माहिती असूनही मूर्खासारखी हट्टानं तपश्चर्या केली. जे दैवातच नाही ते मिळवण्यासाठी शरणागताचं रक्षण करणाऱ्या त्या श्री दत्तात्रेयांचे पाय धरले. तो अत्रिनंदन प्रसन्नही झाला. जो स्वभक्तांचा कैवारी आहे त्याने मला पुत्रदान दिलं. साधक भक्त हो, जेव्हा अपेक्षा भंग होतो तेव्हा बऱ्याच भक्तांचा विश्वास, त्यांची श्रद्धा डळमळते. पण खरा भक्त त्यावर मात करतो. उलट त्याची भक्ती अधिक दृढ होते. आयुराजा सुद्धा विचार करतो. जो भगवंतांचा भक्त असतो तो कधीच दीनवाणा नसतो. मग तो उदार भगवंत माझी अशी उपेक्षा का करीत आहे? माझ्या बुद्धीत फेर पडला आहे की मला भूल पडली आहे? काय चूक झाली काहीच कळत नाही. त्या नाना रूपात नाना वेशात विश्वभर वावरणाऱ्या श्री दत्तात्रेयांच्या महात्म्याचा पार देवांनाही पूर्ण लागला नाही, तो म्या पामराने कसा जाणावा? माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. सुहास्यान्वित मुख ज्याचे पाहता हो हरिख, तोची देईल सुख सर्व दुःख वारुनी. प्रफुल्ल हास्यानं ज्याचं मुखकमल सदा विलसत असतं, ते पाहून सगळ्यांनाच आनंद होतो, असा तो सच्चिदानंदच माझं दुःख हरण करून मला आनंद देईल. ज्याचा पार ब्रह्मादिकांना देखील लागत नाही, त्या दत्तगुरूंनीच आता माझं दुःख दूर करावं. जो ब्रह्मची केवळ तयाचे वंदू पदकमळ, तो करो प्रतिपाळ दोष सकळ वारुनी. हे ब्रह्मस्वरूप दत्तात्रेया, मी तुझ्या चरण कमलांना वंदन करतो. सर्व प्रकारच्या दोषांचं निवारण करून आमचा प्रतिपाळ कर. देवा, विश्वेश्वरा दत्ता, आपल्या या भक्तांचा सांभाळ कर. तुझ्याशिवाय या आर्ताचं पालन कोण करील? देवा, आपल्या भक्ताचं कुळ कोणतं, तो किती विद्याविभूषित आहे, गरीब आहे की श्रीमंत आहे, हे काही तू पाहत नाहीस. तू तर फक्त भक्तीचा भुकेला आहेस. जो भक्त अनन्य भक्तिभावाने तुला शरण येतो त्याच्यावर तू कृपा करतोस. देवा, अगदी भले भले सुद्धा पदोपदी चुका करतात. मग मी तर असा मंदमती आहे. मी किती चुका केल्या असतील कुणास ठाऊक. पण हे भक्तवत्सला, आता मला तुझ्या पदरी घे. हा बघ मी तुला आर्तपणे हाका मारित आहे. मला अभय दे. हे देवा, अनंता, माझा किती अंत पाहणार आहेस? मी इथे आकांत करीत आहे, आर्त होऊन तुझी प्रार्थना करीत आहे. देवा, पुत्रात्मा नष्ट झाल्याने माझी बुद्धी आता काम करेनाशी झाली आहे. हे दयाब्धे, दया कर. या आर्ताकडे दृष्टी वळव. माझे सगळे अपराध क्षमा कर. तुझ्याशिवाय माझा कुणीही त्राता नाही. असा एकाग्र होऊन श्री दत्ता आठवून
आयु राजा करी नमन, अति दीन होनी. दत्तात्रेयांना हाका मारतानाच तो दत्तचरणी एकाग्र झाला. इथं 42वा अध्याय संपन्न झाला. यापुढील कथानक आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.